मेंटल आणि फिजिकल लॉसमधून जाताना शक्यतो आपण मोठ्या कालावधीसाठी नैराश्याचे शिकार होऊ शकतो. पण जर आपण ठरवले तर अगदी सहजच यातून बाहेर पडता देखील येतं. कशीही परिस्थिती आली तरी खचून जायचं नाही आणि कितीही दुःख आलं तरी हसणं विसरायचं नाही. ह्या एका तत्वावर आयुष्य जगत आले. नुकताच एका कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. पण खरं सांगू, काहीच न करता राहणं ही खूप मोठी शिक्षा वाटते. कामामध्ये क्रिएटिव्हिटी आहे, एक्सप्रेशन आहे आणि नवं काहीतरी शोधण्यासाठी व्यस्त राहणं म्हणजेच खरी विश्रांती. जितेंद्रसोबतची ही बंगलोर ट्रिप खूप खास ठरली. माझी ध्येय, माझे विचार, माझी क्रिएटिव्हिटी पुन्हा मला सापडली. त्यांच्या बिझनेस ट्रिपसाठी आम्ही आलो होतो. अर्थात ते त्यांच्या कामात ऑफिसमध्ये दिवसभर व्यस्त आणि मी स्वतःला सावरण्यात मग्न. नमस्कार मंडळी. मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. असं नाही की मी इथं पहिल्यांदाच आली आहे. बंगलोरमध्ये किंवा आम्ही जिथं स्टे केलाय ताज हॉटेलमध्ये, तिथे. बऱ्याचदा मी येऊन गेली आहे. बंगलोरमध्ये सुरुवातीच्या लग्नानंतरचे 3 वर्ष आम्ही इथे होतो. पण वेळेनुसार अनेक ठिकाणं, पुस्तकं, वस्तू आपल्याला नव्याने उमगतात नाही? काहीतरी नवीन उलगडण्यास मदत करतात. आपला दृष्टिकोन बदलू पाहतात. तसंच काहीसं झालं. मला वाटतं, की प्रवासाने सगळं काही ठीक होतं. आपण बदलतो, आपण जास्त प्रॅक्टिकल आणि खंबीर होतो कदाचित. बंगलोरमध्ये आधी भरपूर फिरलोय. ह्यावेळी कुठेही गेले नाही. फक्त स्वतःच्या विचारांसोबत बसण्याचा निर्णय घेतला. साधारण 5 दिवस आम्ही इथे होतो. संध्याकाळी आजूबाजूला चालायला जायचे. मात्र दिवसभर भरपूर वाचन, लिखाण आणि अनेक व्हिडिओज शूट केले. फक्त मी आणि माझं काम. कामामध्ये एक्सप्रेस होणारे विचार, या शांततेमध्ये मी रमून गेले. जणू एक वेगळी क्लिअॅरिटी मिळाली. दिशा समजली. काय, कधी आणि कसं करायचंय. कशानंतर काय करायचंय याची स्पष्टता आली. आत्मविश्वास डगमगला होता. तो पुन्हा मिळाला. आजूबाजूला वावरणारे नवे लोक, ही वास्तू, इथले व्हायब्रेशन्स सगळं जणू मला बरं करण्यासाठीच आहे, असं वाटू लागलं. इथला सुगंध, वाऱ्याची झुळूक, इथले आवाज, भुरभुरणारा पाऊस, इथलं खाणं, सगळं काही मला बळ देत होतं. नव्या संकल्पना मनात उमटत होत्या. प्रत्येक क्षणामध्ये ठहराव होता. प्रत्येक विचार स्वतःजवळ घेऊन जाणारा होता. वाटलं, ज्यावेळी आधाराची गरज खूप असते आपल्याला, त्यावेळी तो इतरांकडे न शोधता स्वतःमध्ये पहावा. कारण जेव्हा आपण स्वतःला सावरतो ना, तेव्हा आपण सर्वांगीण दृष्टीने उजळतो. आपण सतत बदलत असतो, आपली वाढ होत असते, आपण उमलत असतो, आपण शिकतो आणि काही गोष्टी विसरतो देखील. हां, पण त्या विसरण्यासाठी नवीन गोष्टींचा अनुभव घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून प्रवास गरजेचा. आपण वेगवेगळ्या भावना, विचार या प्रक्रियेतून प्रवास करत असतो. जेव्हा बाहेरचं जग स्थिर असतं, त्यावेळेला आपल्या आत अनेक वादळ उठलेली असतात आणि त्या वादळांना शांत करण्यासाठी फक्त एकांतात स्वतःसोबत कुठेतरी दूर जाऊन वेळ घालवला, की जणू सगळंच बदलून जातं. आपण बदलतो, आपला दृष्टिकोन बदलतो, आपले विचार बदलतात, आपली ध्येय आणखी स्पष्ट होतात. आणि आपण बदललं पाहिजे. आपण प्रत्येकाने चांगल्या कारणांसाठी चांगल्या रीतीने बदललं पाहिजे. थोडंसं धडपडलं पाहिजे, थोडंसं सोसलं पाहिजे. कारण वाईट वेळ आपल्याला खूप खंबीर बनवते. आपल्या सगळ्या क्षमतांची परीक्षा घेते आणि आपल्या सगळ्या क्षमतांचा वापर करून ज्यावेळेला आपण पुन्हा नव्याने उभे राहतो, त्यावेळेला मात्र परिस्थितीलाही आपल्यासमोर हरावं लागतं. आणि म्हणून निराशेच्या ऐवजी आनंदाला निवडूयात. आपला आनंद आपण शोधूयात.